नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये। गेल्या महिनाभरापासून मनोज जरांगे हे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करतात। अंतरवली सराटी येथे त्यांनी उपोषण केलं होतं आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचं उपोषण सोडवलं होतं। त्यावेळेस मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला 40 दिवसाचा अल्टिमेटम दिला होता आणि 40 दिवसांमध्ये राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं, टिकणारं आरक्षण द्यावं अशी मागणी त्यांनी केली होती। खरं तर ओबीसी मधनं त्यांना आरक्षण हवंय, मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रमाणपत्र द्यावं अशी सुद्धा मागणी मनोज जरांगे यांनी केलेली आहे। आणि आता मनोज जरांगे यांचं जे अल्टिमेटम आहे ते येत्या 2 दिवसांमध्ये संपतं आहे आणि त्यानंतर राज्य सरकार काय करणार हा नेमका खरं तर प्रश्न आहे। जर राज्य सरकारने त्यांना आरक्षण दिलं नाही तर ते पुन्हा एकदा उपोषण करतील असं सुद्धा मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे। खरं तर आता अल्टिमेटम संपत असताना राज्य सरकारकडनं एक जाहिरात काढण्यात आली होती। रविवारच्या जे सगळे वृत्तपत्र आहेत त्या प्रमुख सगळ्या वृत्तपत्रांमध्ये राज्य सरकारकडनं एक जाहिरात देण्यात आली होती आणि त्याच्यामध्ये ईडब्ल्यूएसच्या माध्यमातून मराठा समाजाला कसा फायदा झालेला आहे, मराठा समाजाला ईडब्ल्यूएसच्या आरक्षणाचा कसा फायदा होतोय याच्याबाबतची सगळी माहिती दिली होती। तर कालच्या वृत्तपत्रामध्ये ही एक मोठी जाहिरात दिली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की इकॉनॉमिक वीकर सेक्शन म्हणजे ईडब्ल्यूएसच्या आरक्षणामुळे मराठा समाजाला कसा फायदा झालाय याच्याबाबतची सगळी माहिती दिली होती। या जाहिरातीच्या सुरुवातीला असं म्हटलं होतं, शुद्ध मनाने आम्ही दिलेल्या संधीचं सोनं करा, आम्ही पाया मजबूत बनवलाय, सकारात्मक ध्येयाकडे वाटचाल करा असं म्हणून त्याच्या खाली असं म्हटलं होतं की माननीय सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, ईडब्ल्यूएस करिता 10% आरक्षणावर मोहर उमटवली, ईडब्ल्यूएस आरक्षणाचा मराठा समाजाला लाभ असं म्हणत यामध्ये सारथी असेल किंवा इतर ज्या संस्था आहेत त्याच्या माध्यमातून मराठा समाजाला कसा फायदा झालेला आहे, वेगवेगळ्या योजना मराठा समाजासाठी कशा आणलेल्या आहेत आणि ह्या ज्या ईडब्ल्यूएसचे आरक्षण आहे त्याचा मराठा समाजाला जास्तीत जास्त फायदा कसा झाला आहे हे पटवून देण्याचा, हे दाखवून देण्याचा प्रयत्न या जाहिरातीमधनं करण्यात आला होता। ही काल एक अर्धपान जाहिरात सगळ्याच वृत्तपत्रांमध्ये दिली होती आणि ही जाहिरात आल्यानंतर साहजिकच याच्यावर प्रतिक्रिया आल्या, विरोधकांकडनं सुद्धा याच्यावर टीका करण्यात आली। काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल यांच्याकडनं अनेक सवाल उपस्थित करण्यात आले। राज्य सरकारला खरंच मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे का असा सुद्धा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता आणि मनोज जरांगे यांना सुद्धा या जाहिरातीबद्दल विचारण्यात आलं होतं। खरं तर त्यांनी काल पत्रकार परिषद घेतली, त्यावेळेस ते म्हणाले की जाहिरात काढून द्वेष पसरवू नका, आम्हाला आमचं टिकणारं आरक्षण हवंय, आम्हाला ओबीसी सर्टिफिकेट हवंय असं सुद्धा त्यांनी पुनरुच्चार केला। त्यामुळे एकीकडे आपण बघतो की ही जाहिरात आल्यानंतर विरोधाचा सूर कुठेतरी उमटलेला पाहायला मिळाला, एक आक्रोश सुद्धा उमटलेला पाहायला मिळाला। कालची जाहिरात आल्यानंतर आज पुन्हा एकदा सरकारकडनं एका अर्थाने आपण म्हणू शकतो की डॅमेज कंट्रोल करायचा प्रयत्न करण्यात आला आणि आज पुन्हा एकदा सर्व प्रमुख वृत्तपत्रांमध्ये एक जाहिरात देण्यात आलेली आहे। ही जाहिरात काहीशी वेगळी आहे, कालच्या जाहिरातीपेक्षा या जाहिरातीमध्ये काही वेगळी आश्वासन दिलेत, काही वेगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत। ह्या जाहिरातीमध्ये त्यांनी असं म्हटलंय की धोरण आखलं आहे तोरण बांधण्याचं, मराठा आरक्षणाचं वचन पूर्ण करण्याचं, पुनश्च मराठा समाजाच्या हक्काचे संविधानाच्या चौकटीत व न्यायालयीन प्रक्रियेत टिकणारे आरक्षण देण्यास हे शासन बांधील आहे। मी जसं सुरुवातीला म्हटलं की कालची जाहिरात होती त्याच्यामध्ये म्हटलं होतं की ईडब्ल्यूएसच्या आरक्षणाचा मराठा समाजाला कसा फायदा होतोय किंवा त्याच्या ज्या योजना आहेत त्याचा मराठा समाजाला कसा फायदा होतोय, तर दुसरीकडे आजच्या जाहिरातीमध्ये पुन्हा एकदा मराठा समाजाला टिकणारं आरक्षण हे राज्य सरकार देईल, न्यायालयाच्या कसोटीवर टिकणारं हे आरक्षण असेल असा पुनरुच्चार केला आहे। एका अर्थाने कालच्या जाहिरातीनंतर जे आरोप प्रत्यारोप झाले होते किंवा जी टीका राज्य सरकारवर होत होती त्याच्यावर कुठेतरी फुंकर घालण्याचा किंवा त्याला कुठेतरी उत्तर देण्याचा प्रयत्न या आजच्या जाहिरातीमधनं करण्यात आलेला आहे। खरं तर काल संध्याकाळी एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषद सुद्धा घेतली होती आणि त्याच्यामध्ये सुद्धा या सगळ्याचा त्यांनी उल्लेख केलेला आहे। मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे, जी समिती नेमली आहे ती समिती सुद्धा त्याच्यावर काम करते आणि लवकरच या सगळ्याचा अहवाल येऊन आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ असं सुद्धा आश्वासन एकनाथ शिंदेने दिले। आता उद्या काय नेमकं होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण उद्या जो मनोज जरांगे यांनी दिलेला अल्टिमेटम आहे तो संपणार आहे आणि तो संपल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा आम्ही उपोषण करू असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर जे राजकीय नेते त्यांना सुद्धा त्यांनी गावबंदी केलेली आहे, आमच्या गावात येऊ नका जोपर्यंत आरक्षण तुम्ही देत नाही असं ते म्हणाले। त्यामुळे उद्यानंतर मनोज जरांगे काय भूमिका घेत आहेत, राज्य सरकार अल्टिमेटम संपल्यानंतर काय भूमिका घेत आहे, खरंच राज्य सरकार आरक्षण देतं का किंवा अजून वेळ वाढवून मागतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। परंतु या दोन जाहिरातीमधनं आपण बघू शकतो की काल एक वेगळा सूर होता राज्य सरकारचा आणि आजच्या जाहिरातीमधनं राज्य सरकारने त्याच्यावर फुंकर घालण्याचा किंवा एक पुन्हा एकदा मराठा समाजाला आरक्षण देण्याचा विश्वास व्यक्त केलेला आहे। इथेच थांबतो, धन्यवाद।